हातलाई शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचे थाटात शुभारंभ. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गुळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळीपूजन सोहळा 394व्या शिवजन्मोत्सव निमित्त युगांडा देशाच्या व्यापार सहकार मंत्री नतबाजी हेरिएट व कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी मोहनराव व अजिंठा फार्मा लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, युवा उद्योजक तथा हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते पहिल्या गळीत हंगामाचे मोळीपूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हातलाई शुगरच्या निर्मितीपासून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाचा तर युगांडासोबत निर्यातीच्या करारातून या क्षेत्राला होणारा फायदा या बाबींवर प्रकाश टाकला. तर युगांडाच्या सहकार मंत्री नतबा हेरिएट यांनी आपल्या भाषणातून हातलाई शुगरच्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तर होईलच, पण त्यासोबतच रोजगाराची संधी या भागातील तरुणांना उपलब्ध होईल. आमच्या देशाबरोबर झालेल्या निर्यातीमुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होईल असं मत त्यांनी व्यक्त करीत आमच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहनही या निमित्ताने केले. हातलाई शुगरचे चेअरमन युवा उद्योजक अभिराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानताना कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर व शेतकऱ्यांचे विशेष आभार मानत फक्त शेतकऱ्यांचे हित सांभाळणारा कारखाना अशी ओळख निर्माण करेन अशी ग्वाही या निमित्ताने त्यांनी दिली. यावेळी श्री तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, रूपामाता उद्योगाचे प्रमुख ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड, सिद्धिविनायक उद्योग समूहाचे प्रमुख दत्ता कुलकर्णी, तुळजाई उद्योग समूहाचे प्रमुख अनिल काळे, मोहेकर उद्योग समूहाचे प्रमुख हनुमंत मडके, मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, दिगंबर मळेकर, अनिल कांदे पाटील, जयसिंह नाना देशमुख, सतीश दंडनाईक, ॲडव्होकेट सुधाकर गुंड, दगडू धावारे, अनिकेत मोळवणे, गुणवंत पवार, विजय देशमुख, रामभाऊ बांगर, डॉक्टर राहुल पाटील, पियुष मळेकर, किशोर सावंत, शीतल गायकवाड, राजेंद्र नहाणे, महेश आव्हाड, धनंजय शिंगाडे, संजय दुधगावकर, रवी दुधगावकर, किशोर सावंत आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्था सदस्य आदित्य पाटील, डॉक्टर मंजुळाताई पाटील व कळंब तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, राजकीय व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. To appreciate you as a lady for the strong spirit to steer this function. सर्वांचं इथं स्वागत आहे. युगांडाच्या मॅडम इथं आलेले आहेत, त्यांनी आपलं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. सर्व महिलांचं, सर्व पुरुष मंडळीचं. Savannah Manaskar. Namaskar. Namaskar. Thank you so much. I'm so glad to be in this place of India, this part of India, which I have really appreciated with all my heart. मला इथं आल्याचा फार मोठा आनंद होत आहे आणि मी आपल्या या परिसरात भारतामध्ये आणि विशेषतः धाराशिवमध्ये व हातलाई शुगरच्या उद्घाटनासाठी मी येऊ शकलेले आहे. धन्यवाद. I'm happy to have another family in India and friends in India whom I'm going to also host fully in Uganda. युगांडामध्ये सर्व या परिवाराचं, आपल्या सर्व मित्रांचं त्या स्वागत करू इच्छितात. त्या खास त्याच्यासाठी जी त्यांना इथं आमंत्रित केलेलं होतं, सर्व कार्यक्रम कॅन्सल करून ते इथं आलेले आहेत, त्याबद्दल त्यांना फार मोठा आनंद होतोय. Mr. Sudhir and the family, I bring you greetings from Excellency the President of the Republic of Uganda. युगांडाच्या रिपब्लिक तर्फे सुधीर पाटील, सुधीर अण्णा पाटील, अभिराम पाटील, आदित्य पाटील व सर्व पाटील परिवारांचं त्या स्वागत करू इच्छित आहेत. I bring you greetings from the people of Uganda to all the Indians whom I've met and the good people who have loved Uganda, and Uganda has loved you fully because we are from one mother, one father.
युगांडामध्ये सर्व या परिवाराचं आपलं सर्व उद्योजकांचं त्या स्वागत करू इच्छितात. निश्चितपणे तिथे यावं, त्या सहकार्य करतील. We have almost the same history. If you look at Uganda and you look at India, we have the same history. भारतामध्ये आणि युगांडामध्ये जे वेगवेगळे इश्यू आहेत या प्रकल्पासंदर्भातले, त्या संदर्भात ते असं म्हणतायत की सारखे इश्यू आहेत, त्यामुळे आपले प्रॉब्लेम्सही सारखे आहेत आणि त्यावर मात करण्याची क्षमता सुद्धा सारखी आहे. When I saw this gift that they gave me, the person who helped India from the colonialism, the person who helped, like us, we have Mandela and other people who fought for us. I said this is the best gift to take to my president. जे आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रमानिमित्त जे त्यांना गिफ्ट देण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना फार मोठा अभिमान आहे आणि त्या राष्ट्राध्यक्षांना ते दाखवणार आहेत, त्याच्याबद्दलही त्यांना फार मोठा अभिमान आहे. I want to mention my name very well so that people can the name can remain with you without mentioning it like my brother here. My name is Harriet Ntabazi. Can you mention it? Yes. Harriet Ntabazi. Harriet Nitabazi. Not me. These are people who are destroying my name. Can you? Harriet Ntabazi. You put the N inside the nose. Ntabazi. So for them they say Natabazi. But I'm so happy you have tried. There are names that I've tried to mention here but I've failed. But I'm so glad for the hospitality that you've given me since I came, the love that you've shown me since I came, the nice meals and the drinks that I've enjoyed in India, and the environment that I'm sharing with everybody of you. Thank you so much. God will bless you. जो सत्कार माझा करण्यात आलेला आहे, जे मला वेगवेगळे पदार्थ देण्यात आलेले आहेत, जे पेय देण्यात आलेले आहेत, त्याचा सुद्धा मला फार मोठा आनंद झालेला आहे. स्वाद एकदम उत्कृष्ट आहे. त्याबद्दल मी संयोजकाचे, इतर जी माझी हॉस्पिटॅलिटी करण्यात आली, जे सर्व मला शिष्टाचार करण्यात आला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. Those who have been in Uganda is also a very hospitable country, and the people of Uganda are so loving, so caring, and they give you the freedom to do whatever you want to do like you do it in India. So that is Uganda. That's where I come from, the Pearl of Africa. Yes, युगांडा हा जो आफ्रिकेचा भाग आहे, तिथलेही लोक अत्यंत प्रेमळ आहेत, अत्यंत सहकार्य करणारे आहेत, अत्यंत आदरातिथ्य करणारे आहेत, अत्यंत संस्कारित आहेत आणि तशीच परिस्थिती इथेही आहे. भारतातले लोक सुद्धा तसेच आहेत. त्यामुळे मला अत्यंत आनंद झालेला आहे. I want to thank my brother, the honorary council, who connected me to the very vibrant team of Mr. Sudhir, who are going to, who have put a very big facility, a factory, which will employ almost a big huge of people, the young people, which is going to bring development to you people, which is going to change the lives of living, to bring income for you people. Thank you so much for this very development in this area. जे सुंदर हातलाई शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचं नेटवर्क उभं केलेलं आहे, हे सर्व इथल्या लोकांसाठी उपयुक्त राहणार आहे आणि इथल्या लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांना उत्कृष्ट भाव, या सर्व दृष्टिकोनातून सर्व काही प्रोव्हाइड करण्यात येईल, याबद्दल मॅडम आश्वासित करतात. I know this factory is not for him, but the factory belongs to you people. हे जे इथं उत्पादन होणार आहे ते फक्त पाटील परिवारापुरतं लिमिटेड नाही आहे, त्यांचाच त्यांना फायदा होणार आहे असं नाही आहे. आजूबाजूचे जे परिसरातील शेतकरी आहेत
धाराशिव मधले जे शेतकरी आहेत त्यांना याचा निश्चितपणे लाभ होणार आहे, निश्चितपणे फायदा होणार आहे, निश्चितपणे अर्थार्जन उत्कृष्ट प्रमाणात होणार आहे असं त्या संकल्पित करतायत. Because without you, who are the producers of the raw material, those who are going to feed the factory will not move any step. जे काय उत्पादन I'm going to look for another interpreter. This one here. ऊसाचं जे उत्पादन केलं जात आहे ते उत्पादन इथं जे पाठवण्यात येणार आहे ते सर्व दृष्टिकोनातनं आपल्यासाठी फार उपयुक्त आहे आणि त्याचा निश्चितपणे इथल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं त्या आश्वासित करतात. So for any country to move forward, for any country to develop, there must be industrialization, there must be development through the creation of factories, industrializing and producing, adding value on what you are producing. And that is exactly what Mr. Sudhir and the family are doing. And I want to tell you, you are not going to remain the same. You will see the change within you. You will see the change within your pockets. You will see the change within the families and the development which we will get from this factory. जी ही फॅक्टरी उभी झालेली आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला फायदेशीर आहे. तुमचं जे पाकिट आहे ते नेहमी गरम राहणार आहे. नंतर जे उत्पादन केलं जाणार आहे त्याला उत्तम मोबदला मिळणार आहे आणि जे परिसरातील जे लोक आहेत त्यांना उत्तम रोजगार मिळणार आहे. इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन म्हणजे जी काय सुधारणा होणार आहे, जो विकास होणार आहे, जो विकसित भाग होणार आहे त्यासाठी निश्चित त्या सहकार्य करण्यासाठी तयार आहेत आणि त्यासाठी ते शुभेच्छा देत आहेत. The way I know India, 20 years back, India was like Uganda by now in terms of development. India was 15 years back like Uganda, but because you turned yourselves into farmers, value adders, industrialists, and now marketeers, India is one of the biggest economies in the world. जे 20 वर्षापूर्वी भारताची परिस्थिती होती तशीच युगांडाची परिस्थिती होती. मग पण मागच्या 15 ते 10 वर्षामध्ये जो विकास भारतामध्ये झालेला आहे तो निश्चित स्मरणीय आहे, उत्तम आहे, उत्कृष्ट आहे आणि असाच विकास इथं होईल अशी त्या अपेक्षा व्यक्त करतात. I've been with your ministers for trade of the regions, and we are going to meet with them in next week in Abu Dhabi for the World Trade Organization. And we've been sharing, I've been teasing them. I want also to be like you, because my country needs to move from total farming to farming with value addition, farming with industries, farming with a lot of experience and technologies. Not only farming locally, but farming for commercial purposes. And that is what you are exactly doing. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये ह्या सर्व बाबी त्या मेन्शन करणार आहेत आणि ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन, ड्यू टू डेव्हलपमेंट, विकासामुळं इथल्या सर्व या अर्बनायझेशनमुळं सर्व काही जे घडतं आहे त्याबद्दलचा सर्व जो रिपोर्ट आहे, जो नॅरेशन आहे ते त्या मॅडम वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये सादर करणार आहेत. So for this factory to move forward, I call upon all of you farmers. I know I was moving around and I was like, where is the cane? And they were telling me, no, the cane, the farms are somewhere else. But I want the canes to come up to the gate, because that is what will be feeding the factory. So I know, I understand what you are going through, the drought, the seasons, but you need to put in a lot of effort to make sure that the cane is given first priority on top of any other thing to feed this factory. जी आजूबाजूच्या परिसरात ऊसाचं उत्पादन आहे त्या ते पाहू इच्छित होत्या आणि त्यांना हे लक्षात आलं की जे उत्पादन ऊसाचं होणार आहे ते या फॅक्टरीमध्ये येणार आहे आणि त्यातनं वेगवेगळे प्रोडक्ट्स निघणार आहेत जे की युगांडासारख्या देशामध्ये एक्सपोर्ट होणार आहेत आणि त्यामुळं त्या समाधानी आहेत की या परिसरामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स ड्रॉटच्या म्हणजे ज्या दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्यावर मात करून जो शेतकरी इथला ऊसाचं उत्पादन करतो आहे, प्रचंड प्रमाणात उत्पादन होत आहे. भारताच्या 40% एकट्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये जगरीचं प्रोडक्शन होत आहे, याबद्दल त्या समाधानी आहेत.
the factors that promote production, you almost have everything. You have the land, which I've seen, which is flat, and you have the technologies of machines to plow the land, and even planting. By the way, I was looking at other people planting with machines. For us, we do it manually. For you, you are doing with machineries, with high technologies. The land is there, and what else do you need? आपल्याकडे इथं टेक्नॉलॉजी आहे, प्रचंड प्रमाणामध्ये इकडं जमीन आहे, प्रचंड प्रमाणात ऊसाचं उत्पादन आहे, आणि जी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या माध्यमातून आपण हे जगरी प्रोडक्शन करतो आहोत, गुळाची पावडर निर्मिती करतो आहोत, यासाठी सर्व सुविधा इथं उपलब्ध आहेत. याबद्दल त्यांना फार मोठं समाधान आहे. I've moved almost 400 kilometers from where I landed. I've seen the roads. You have the best roads up to the village level. You have road network. You have electricity. India is endowed with everything. You have developed to the level. I think what is needed is now you putting the big farms in place. The roads are there. The trucks are there. I've seen them even decorated. I saw the trucks decorated. I was like, this is real, and I've admired everything. I think development is here. 400 किलोमीटरवरनं मॅडमनी प्रवास केलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या रोडच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, ज्या इंटरनल एरियामध्ये सुद्धा अंतर्गत रस्ते सुद्धा आहेत, त्याबद्दल त्यांना फार आनंद वाटला, अभिमान वाटला. जे ट्रक ज्यामधनं ऊसाचं उत्पादन घेऊन शेतकरी निघतायत, त्या ट्रक सुद्धा डेकोरेट केलेले आहेत, त्याच्याबद्दल सतत त्यांना फार मोठा आनंद वाटलेला आहे. So I think on today's birthday of our king, we are celebrating development. Really, you did it very well. On the birthday of our king, we are celebrating. A very big hand clap. I want to hear the applause. A very big applause for our king, because all these are benefits that are coming because they fought for us. So I understand also that the investor who is putting in money, he is struggling with putting in good prices to the farmers. But I want to tell you, we are going to give them permission to export this sugar to Uganda, because for us we have sugar, but it's not enough. We want them to bring sugar to Uganda, so that when you get money, then the prices of the cane will go higher per ton. आज शिवछत्रपतींचा महत्त्वाचा दिवस, आज जन्मदिवस, आणि या दिवशी आपण हा अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम ऑर्गनाइज केलेला आहे. आणि महाराजांच्या त्यावेळच्या ज्या डायरेक्शन्स होत्या, ज्या डेव्हलपमेंटच्या डायरेक्शन्स होत्या, त्या अनुरूप आज हे इंडस्ट्रियलायझेशन इथं होत आहे. या मोठ्या प्रमाणामध्ये जगरी प्रोडक्शन होत आहे. आज त्यातला हा भाग म्हणजे हातलाई शुगर्सची आज इथं उद्घाटनाची मोळीचा जो कार्यक्रम आहे, मोळी पूजनाचा कार्यक्रम, तो संपन्न होतो आहे. त्याबद्दल त्यांना फार मोठा अभिमान आहे, आनंद आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की जे प्रोडक्शन इथं होत आहे त्याची युगांडा सरकारमध्ये परमिशन मिळेल, तिथं ते इम्पोर्ट करतील. त्यांना जी शुगर कमी पडते आहे, त्यामध्ये इकडची जी इम्पोर्ट केलेली जी जगरी पावडर आहे, शुगर आहे, त्याबद्दल त्यांना फार मोठा आनंद आहे. त्याची सर्व परमिशन्स त्या देणार आहेत. Mr. Sudhir is a very wonderful person. When he came to Uganda, he went and visited all the farms. In fact, for us, we have the farms, but we don't have enough factories. For you, you have the factories, but you don't have enough cane. So I said, why don't you get these machines to Uganda? For us, we make the money, and for you, you remain like that. He said, no, first come and open my factory, then I'll see how to come to Uganda. Please, come to Uganda as you promised me, and bring the same facility to Uganda. जी टेक्नॉलॉजी आहे, जे मॉडर्नायझेशन आहे, जे इक्विपमेंट्स आहेत, जी मशिनरीज आहेत, या सर्व सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्या युगांडामध्ये नाही आहेत. ते आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमंत्रित करतायत इथल्या उद्योजकाला की आपण तिथं यावं, जेणेकरून की ही जी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे, हे सर्व जे तंत्रज्ञानाचा
जो प्रचार आणि प्रसार आहे तो तिथं व्हावा आणि तिथल्या लोकांना सुद्धा रोजगार मिळावा, तिथं सुद्धा उत्पादन व्हावं, यासाठी त्या आनंदी आहेत, आमंत्रित करतायत. So he invited me to come and see the technology and the facility and open it and then go back. And I mobilize my people also so that he can come and he puts the same factory. I want even something bigger than this. For because we have enough cane that can supply, because we have enough cane that can supply the East African community. We have a huge market of more than 300 million people ready for the market. 300 मिलियन पीपल्सचं तिथं मार्केट आहे आणि तिथं फार मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन होतं. पण दुर्दैवाने जी ही टेक्नॉलॉजी इथं आहे ती टेक्नॉलॉजी तिथं नाही आहे आणि हे तंत्रज्ञान जे इथं आहे ते तिथं नाही आहे. मी निश्चितपणे हा प्रयत्न करेन की ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर तिकडं व्हावी, हे तंत्रज्ञान तिकडं जावं आणि अशाच याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या फॅक्टरीज तिथं निर्माण व्हाव्यात, जेणेकरून की 300 मिलियन लोकांना ऊस आणि त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत, जगरी आहे, शुगर आहे, हे सर्व काही तिथल्या लोकांना उपलब्ध व्हावं, यासाठी निश्चित त्या प्रयत्नशील आहे. We have the East African community, which has Uganda, Kenya, Tanzania, Congo now on board, South Sudan, Somalia, and Rwanda, Burundi. All those ones, we share the same market. And then on top of that, we have the General African Continental Free Trade Area, which we've negotiated as a whole market for Africa. On top of the COMESA, there are many markets that can consume the product of sugar if produced and produced in Africa and sent to other countries. So I implore you to target that market also. As you export, think about manufacturing in Africa. त्यांचं असं म्हणणं आहे टांझानिया, सुदान आणि वेगवेगळ्या ज्या कंट्री आहेत साऊथ आफ्रिकेमधल्या, त्यांच्याकडे हा मोठा प्रॉब्लेम आहे की ऊस भरपूर आहे, पण ईस्ट आफ्रिका आणि ऊस. I can hear this language. I understand what he's saying. Yes. So when you interpret things wrongly, I will know you. थँक्यू मॅडम. ईस्ट आफ्रिकेमध्ये ज्या वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर तिकडं व्हावी, हे तंत्रज्ञान तिकडं जावं, यामुळं इथं जे सर्व चेअरमन बसलेले आहेत वेगवेगळ्या या प्रायव्हेट लिमिटेड शुगर कंपन्यांचे, त्यांना त्यांचं आव्हान आहे की आपण तिथं यावं आणि ही टेक्नॉलॉजी तिकडे ट्रान्सफर करावी. दत्ताभाऊंचा किंवा वेगवेगळ्या चेअरमनचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे टनानी हे उत्पादन तयार होऊन बसलेलं आहे, पण त्याला मार्केट त्यांना करण्याच्या दृष्टिकोनातनं जे मंडी अवेलेबल असणं अपेक्षित आहे, ती मंडी उपलब्ध ही उपलब्ध केलेली आहे. पण मॅडमचं असं म्हणणं आहे आणखी या, तुम्ही आणखी उत्पादन करा आणि तुमच्या उत्पादनाला तिथंच सर्व जे मार्केटिंग करायचंय त्यासाठी. हो, तेच म्हणतायत ना त्या, मी तेच सांगतोय ना की या सर्व चेअरमन लोकांना माझी विनंती आहे की आपण मॅडमच्या माध्यमातून तिथं जावं आणि तिथं फॅक्टरीज काढाव्यात. इथं केलेलं उत्पादन 40% एकटा धाराशिव उत्पादन करतोय आणि भारताला हे अपुरं आहे. भारत सुद्धा सध्या एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट जे आहेत त्यांना उत्पादनाला सर्व काही प्रमोशन करतोय आणि हेच प्रमोशन मॅडम सुद्धा अपेक्षित करतात की तुम्ही आमच्याकडे या आणि हे सर्व उत्पादन तुम्ही करा, जेणेकरून की ईस्ट आफ्रिकामध्ये सर्व काही मार्केटिंग करायचं आहे, वेगवेगळ्या देशामध्ये मार्केटिंग करायचं आहे, त्यासाठी त्या सहकार्य करतील. So as I finalize, I want to encourage investors from here to join with us because we are one. Uganda, when you invest in Uganda, your money remains your money. The way you take it in Uganda is the way you will bring it out of Uganda. The law on money is very clear. When you come for investment, Uganda will give you security and you will have peace, you will be secure with your money. जो पैसा तुम्ही गुंतवणूक करणार आहात युगांडामध्ये तो तुमचा निश्चित राहील आणि ज्यावेळेस तुम्हाला अशी अपेक्षा आहे की युगांडामधनं पैसा वापस घ्यायचा आहे, जो इन्व्हेस्टेड मनी आहे तो काढून घ्यायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम त्या येऊ देणार नाहीत. आणि गुंतवणूक करा, आमच्याकडे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करा, आमचं जे शुगर केनचं प्रोडक्शन आहे, जे ऊसाचं उत्पादन आहे
त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातनं या टेक्नॉलॉजीचा फायदा करून घ्या आणि देशाचाही विकास करा, तुमचा स्वतःचाही विकास करा. And you see, I was sharing with my friends here. I was telling them in Uganda labor is cheap. Labor, the workers are very cheap, because India here they tell you to produce only 2 children. That's the law. Only produce 2 children. But for us, and marry 1 wife here, isn't it? But for us, you marry as many women as you want and produce as many children as you want. So the laborers are there. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं जे कामगार आहेत, ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, त्या फार मोठ्या प्रमाणात तिथं उपलब्ध करून देता येईल आणि जो तुमचा प्रोड्यूस आहे, जो प्रोडक्ट आहे, त्याच्या एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या 100% सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून तयार आहे. Yes. Yeah. So I was asking him the number of factories owned by Indians in Uganda. There are more than 1,000. In fact, 2,000 factories. 2,000 by Indians in Uganda. So all the factories, all the investments, all the development that we are sharing, in fact it is only China which is coming, but we have given the economy to India to develop with you, to move us forward, because we know with India you cannot go wrong. So we want to work with you, we want to invest with you, we shall give you free land and free tax holiday, 10 years free of tax, without taxation. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तिथं जे टॅक्स हॉलिडेज आहेत, 10 वर्ष त्या टॅक्स हॉलिडेज देतील, तुम्हाला कसल्याही प्रकारचा टॅक्स तिथे लागणार नाही, जमीन उपलब्ध करून देतील आणि भारतीयांच्या 2000 फॅक्टरीज युगांडामध्ये सध्या कार्यरत आहेत. 2000 फॅक्टरीज कार्यरत आहेत आणि ते सर्व लोक हॅपी आहेत. आणखी टेक्नॉलॉजीज यावी, आणखी शुगर फॅक्टरीज याव्यात, आणखी तंत्रज्ञान ट्रान्सफर व्हावं, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व्हावं, यासाठी त्या उत्सुक आहेत. आणि मी इथल्या सर्व या स्टेजवरच्या मंडळींना ही विनंती करेन, जसं तुम्ही इथं 3-3, 4-4 फॅक्टरीज काढलेल्या आहेत, तशी एखादी ब्रँच तिथं काढावी आणि त्यांना सहकार्य करावं. So I really have I have all the hope that we shall work well with Mr. Sudhir, because even when you went there, all the sugar factories belong to Indians, all of them in Uganda, all of them, the Madivanis, all those people, all of them are Indians. There is no sugar factory that is put by another investor. So the sugar in Uganda is all from India. As simple as that. जी युगांडाची शुगर आहे ती फक्त भारतीयांमार्फत प्रोड्यूस केलेली आहे, उत्पादन केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चायनापेक्षा भारताला त्यांचा विश्वास आहे, भारतीय तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वास आहे. सर्व जे काही ट्रेड पॉलिसीज आहेत त्या भारताला त्या फेवर करतायत. त्यामुळे आपण तिथं यावं, तिथं फॅक्टरीज काढाव्यात, तिथं उत्पादन करावं आणि जे काही इथं प्रोडक्शन होतं त्याचा तिकडं एक्सपोर्ट करून तिथं त्या सर्व उत्पादनाला योग्य तो किंमत मिळेल, दर मिळेल, न्याय मिळेल असं त्या आश्वासित करतात. So I really want to thank you so much, and I want to thank more especially the farmers, the producers of the sugar cane, because you are the key persons who are going to drive us to another level. And I want to encourage you with all the hardships. I don't know how you do irrigation to make sure that our factory continues with the supply, because the season is only one. But if you continue with irrigation, then the season will continue. So we need to advance and see how we can, because like we normally do, like you are doing in my country, you irrigate the sugar cane so that it continues planting every day without waiting for one season, because the machines will remain redundant. जे बळीराजा आहे, आपला शेतकरी राजा आहे, त्यांचं ते अभिनंदन करू इच्छित आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छित आहेत. तुम्ही शुगर केनचं प्रोडक्शन करा, जेणेकरून की या माध्यमातून ज्या अशा फॅक्टरीज आहेत त्याला शुगर केन तुमची प्रोव्हाइड होईल आणि ऊस प्रोव्हाइड होईल आणि या माध्यमातून त्या तिथं सुद्धा हे सर्व काही टेक्नॉलॉजी एक्सपेक्ट करत आहेत.
So I want to end by thanking you and thanking the women. The women, are you there? The women, are you there? In our country, women are put on the platform. Our country recognizes women so much. And here, I'm here to recognize the women of India. And I love you so much. We shall continue working with you. And I will come again, purposely for women. And we speak our language. We see how best we can support these men. Without us, the men will do nothing. I know you cannot translate that because it is against you. सर्व महिलांचं सर्वप्रथम ते अभिनंदन करू इच्छित आहेत. आता अँबॅसेडर साहेबांशी मी चर्चा केली. 47 करोड पॉप्युलेशन आहे त्यांचं, त्यापैकी 60% महिला आहेत. आणि मी वेगवेगळ्या देशाचा प्रवास केलेला आहे. मी बघितलेला आहे. मी मलेशियामध्ये व्हिजिट केलेली आहे, अरेबियन कंट्रीजमध्ये व्हिजिट केलेली आहे. जर तिथल्या सर्व काउंटर्स जर बघितल्या तर तिथं काउंटरवर पुरुष काम करत नाहीत, महिला काम करतात. असंच हे युगांडामध्ये चित्र आहे. आणि त्यामुळे त्यांना फार मोठा आनंद आहे की या कार्यक्रमाला सुद्धा भारताच्या महिला आल्या, त्यांनी रिप्रेझेंटेशन केलं आणि इथं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्या महिलांचं त्या विशेष अभिनंदन करू इच्छित आहे. We have a woman who is the vice president of Uganda. Tell them. ज्या युगांडाचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्या महिला आहेत. म्हणजे महिलांना तिथं फार मोठं स्थान आहे, प्राधान्य आहे. जेणेकरून की राजकारणात असेल, उत्पादनामध्ये असेल, नंतर इंडस्ट्रियलायझेशन मध्ये असेल किंवा उद्योगामध्ये असेल, तिकडे महिलांना फार मोठं स्थान आहे. We have the speaker of the parliament of Uganda, who is a woman. तिथल्या ज्या स्पीकर आहेत, ज्या युगांडा पार्लमेंटच्या आहेत, त्या सुद्धा महिला आहेत. We have the prime minister of the whole country, who is a woman. ज्या प्राईम मिनिस्टर आहेत त्या सुद्धा महिला आहेत. So we have key ministries: Minister of Health, Minister of Education, Minister of Science and Technology, Minister of Trade, including myself. All are women. The woman matters in Uganda. जे एज्युकेशन आहे, जे इंडस्ट्रियलायझेशन आहे, जे आता या स्वतः सहकार क्षेत्रात आहेत, सगळ्या महिलांना कॅबिनेट मिनिस्ट्रीचा दर्जा आहे. आणि मेजर जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते महिलांचं आहे. जसं आपल्याकडे भारताने आता 33% महिला आरक्षण केलेलं आहे, तर तिथं आरक्षणाची महिलांच्या गरज नाही, तिथं ऑलरेडी महिला जास्त आहेत. So I want the women to continue giving support to the men, because with a stable home, then development will be fine. Without a stable home, development will not work out. So it is the woman to stabilize the man, and that is the reason I'm standing here to encourage the women to stand strong and support our men in terms of development as we move forward. जसं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिला आहे, तसं त्या म्हणतात की जे शेतकरी वर्ग आहे, जो प्रोड्यूस करतोय हे सर्व काही ऊसाचं उत्पादन, त्यामध्ये महिलांनी त्यांना सपोर्ट करावा, स्ट्रॉंगली सपोर्ट करावा. जेणेकरून जर स्टेबल फॅमिली जर असेल तर ती फक्त महिलांमुळे असते. आणि असंच महिलांनी सहकार्य करावं. शेतकरी मित्रांना, जे बळीराजा जे आहेत त्यांना मदत करावी आणि जेणेकरून की एक सुंदर असं स्ट्रॉंग घर तयार करावं, जे की दृढ असेल, मजबूत असेल आणि त्यासाठी त्या सर्व परीने सहकार्य करायला तयार आहे. I want you to clap for women. You alone. धन्यवाद मॅडम. मी एक दुभाषी म्हणून इथं काम करतोय. मॅडम इंग्लिश मध्ये बोलतायत, माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा बरीचशी इंग्लिश येते. Can we clap for the women of India? ज्या सर्व महिला आहेत, युगांडाच्या महिला आहेत, इथं उभा आलेल्या उपस्थित महिला आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी भरभरून टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून मॅडमचं स्वागत केलं पाहिजे. जोरदार टाळ्या. So I want to really end by encouraging you. I want to thank you for inviting me, because this is the first time to see the factory, but I want to come back when the factory has started producing the sugar, so that I can take some sugar to Uganda. I want to come when the factory is already in play and working, and then I will come again. I will come around 3-4 times to watch this factory operate. आतापर्यंत 3 ते 4 वेळेस त्यांनी व्हिजिट केलेली आहे, करणार आहेत. आणि अशा या फॅक्टरीज आहेत त्या पाहण्याचा सुद्धा त्यांना फार मनस्वी आनंद होतो आहे. Heart Life
Hatlai Sugar Factories Private Limited must work. Private Limited? I'm going to remove you. I'm saying I'm going to come again and again and again to see the factory work. Today we came when it has not yet started working, isn't it? So next time we shall carry sugar from here. This man is not serious. नाही त्या एनकरेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या ह्या सगळ्या गोष्टीला स्फूर्ती देण्याच्या दृष्टिकोनातनं 3 ते 4 वेळेस व्हिजिट करणार आहेत. Okay, I told you I'm going to dismiss you. ऑनरेबल मिनिस्टर असं बोलत आहेत की मी ही आज फॅक्टरी पाहिली, परंतु भविष्यामध्ये मी 3 ते 4 वेळेस ह्या फॅक्टरीला भेट, ह्या फॅक्टरीचं कामकाज कसं चालणार आहे हे वॉच करणार आहे माझं. Yes. So I want to come today. We have come to open it. आज मॅडम हे फॅक्टरी ओपन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलेल्या आहेत. So I will come again when it has started producing the sugar, which we shall start to test, then we start exporting. आणि मी परत अजून एक वेळेस भेट देणार आहे की ज्यावेळेस कंपनी शुगर गुळाची पावडर तयार करायला सुरुवात करेल, मी त्यावेळेस अजून या कंपनीला भेट देणार. So I'm so glad that we are celebrating the happy birthday, the birthday of our king, and I want to ask all of you to stand up and clap for the birthday because we must celebrate together when I'm here. मला अत्यंत आनंद आहे की मराठी साम्राज्याचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे, त्यांची जयंती आज साजरी होत आहे. त्यामुळे सर्वांनी उभा राहून त्या जोरदार टाळ्या. So we are going to clap 3 times. Quack 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 quack, and that is a celebration given to our own and friend who really struggled for us. Happy birthday to all of you. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे की ज्या मराठा साम्राज्याच्या राजाने आपल्यासाठी झगडलेलं आहे, आपल्याला हे दिवस आणलेले आहेत. And may God bless you. We shall continue being with you. Next time when I come, I will move to your farms. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. मी ज्यावेळेस पुढच्या वेळेस येईल, मी त्यावेळेस तुमच्या ऊसाच्या शेतीच्या फार्मला म्हणजे ऊसाच्या स्थळाला मी परत भेट देणार आहे. शेतकऱ्याच्या ऊसाच्या स्थळाला प्रत्यक्ष साईटवर येऊन मी भेट देणार आहे. Allow me to go because of the heavy schedule that I have. I have to fly to Abu Dhabi for the serious engagement. मी अत्यंत बिझी असल्यामुळं मला परत मायदेशी जाणं आहे. For God, अबू धाबीला जाणं आहे. For God and Indians, all of you, thank you so much and stay safe. आपला आभारी आहे. आपण सुखी राहावं, समाधानी राहावं.